नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या प्लॉटवरती पाहणार आहेत आपण थिनिंग कुठल्या प्रकारची करायची आणि कोणत्या फळाला आपण फोम लावणार आहेत. तर या आपण तुम्हाला दाखवतो. आता ही जी झाड बघताय, ही जी बाग बघताय 10 महिन्याची बाग आहे. उत्कृष्ट प्रकारची अशी ग्रोथ आहे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. 45 डिग्री प्लस टेम्परेचर सहन करून ही बाग या स्टेजवरती आलेली आहे. सरासरी एका झाडाला 60 ते 70 प्लस फळ आहे. आता तुम्हाला दाखवतो थिनिंग कशा प्रकारे केली जाते. आता हे फळ पाहताय तुम्ही, हे मेन फळ आहे. एक साईडचं फळ पडून गेलं आहे आणि ही दुसऱ्या साईडचं फळ आहे. या दोन्ही बाजूला एक एक फळ असतं. हे साईडची फळं काढायची आणि हे मेन फळ जे आहे हे आपल्याला पकडायचं आहे. पण इकडेच दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय, इथं मेन फळ पडून गेलं आहे. ही साईडचं फळ राहिलं आणि इकडचं पण पडून गेलं आहे. तर हे एक जे आहे तेच आपल्याला पकडायचं आहे, कारण आपल्याला सरासरी आली पाहिजे क्वांटिटीमध्ये. बरोबर, या प्रकारची आपण थिनिंग करतो. जी मेन फळ राहतं, एक ठिकाणी 3 फळं येतात आणि साईडची जी 2 फळं आहेत ते काढून टाकायची आणि जे मेन फळ आहे त्याला आपण फोम लावणार आहेत. जर साईडचं फळ पकडलं तर त्याला प्रॉब्लेम असा येतो की त्याच्यावरती शिरा येतात. जी ग्लेजिंग पाहिजे किंवा जे आपल्याला मार्केटला जास्त रेट भेटणारं फळ आहे ते भेटत नाही, त्याला शिरा येतात. त्याच्यामुळे मार्केट आपल्याला त्या प्रकारचं किंवा त्या क्वालिटीचं भेटत नाही. अशा प्रकारे आपण थिनिंग करतो. आणि फोमिंगचा विषय राहिला तर आता साईज जी आहे ती या साईजमध्ये आलेलं फळ असेल याच्यापेक्षा थोडंसं मोठं, ठीक आहे, अशा साईजमध्ये आलेलं फळ असतील तर आपण त्याला फोमिंग करतो. जर या साईजमध्ये फळ असेल तर याला फोमिंग केली तर याची क्वालिटी आपल्याला भेटणार नाही, कारण ही ओव्हर साईज झालेली आहे. याला जर फोम लावला तर ते हे जे शिरा तुम्हाला पाहायला भेटतात हे आहे अशाच दिसणार, जेणेकरून आपल्याला मार्केट भेटणार नाही, त्या प्रकारच्या क्वालिटीचं फळ भेटणार नाही आणि त्याला रेट पण भेटणार नाही. जी फोमिंग आहे, मोठ्या लिंबाच्या आकाराच्या साईजचं फळ जे असेल त्याला आपण फोमिंग करतो. फोमिंगच्या अगोदरची जी फवारणी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फॉलो करा जर नवीन असाल या पेजवरती, आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत. ही जी बाग आहे